संसद परिसरातील कथित धक्काबुक्की प्रकरणाच्या तपासाला वेग. सीसीटीव्हीच्या तपासणीसाठी क्राईम ब्रांचचं पथक संसद भवनात जाण्याची शक्यता. अध्यक्षांच्या परवानगीची प्रतीक्षा. बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदेतील अवमानाविरुद्ध काँग्रेसची आज देशभरात जिल्हा स्तरावर निदर्शनं. बहुजन समाज पार्टी ही देशव्यापी आंदोलन करणार. आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तयारीचा श्रीगणेशा. पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थतज्ञ आणि जाणकारांशी अर्थसंकल्पाबाबत चर्चा करणार. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक हितसंबंध अंजली दमानियांकडून समोर. एक्स पोस्टद्वारे दाखवली जगमित्र शुगर्सच्या 88 एकर जमिनीतली पार्टनरशिप. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना संतोष देशमुख करण्याची निनावी चिठ्ठीद्वारे धमकी. कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे धमकीचं पत्र सोपवलं. पंतप्रधान आवास योजनेतल्या जाचक अटी हटवणार. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानांची घोषणा. मोबाईल आणि दुचाकी असणाऱ्यांनाही फायदा. महाराष्ट्रामध्ये 19,66,000 घरं देणार. पाचवी आणि 8वी मधल्या ढकलगाडीला ब्रेक लागणार. फेरपरीक्षेत नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच इयत्तेत बसावं लागणार. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांची आणखी एक नोटीस. आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यावर आज मुंबईतील शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार. किडनीच्या आजारामुळे बेनेगल यांनी काल अखेरचा श्वास घेतला.